नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजचा आपला प्रश्न आहे, प्रश्न तुमचा उत्तर आमचं या सिरीज मधला 7वा प्रश्न आहे। 7वा प्रश्न विचारला गेलेला आहे अनिकेत खराटेने, बुलढाणा जिल्ह्यामधून अनिकेतने हा प्रश्न विचारला गेलेला आहे। प्रश्न आहे इंग्रजीचा पेपर सराव कसा करायचा। ऍक्च्युअली त्याचा प्रश्न असा त्यांनी विचारला होता। ऍक्च्युअली इंग्रजीच्या पेपरचा सराव नेमका कसा करायचा ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि अनिकेतच्या प्रश्नाचं उत्तर आपण आज देण्याचा प्रयत्न करूयात। कारण बघा मित्रांनो, वेगवेगळ्या विषयाचा सराव करत असतानाची किंवा वेगवेगळ्या विषयाचा सराव जो आपण करतो त्याच्या पद्धती वेगळ्या असतात, वेगवेगळ्या मेथड्स आपण वापराव्या लागतात। तर इंग्रजीचा सराव नेमका आपण आता कशा पद्धतीने केला पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ आहे कमी, 3 महिन्यापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे, 2.5 महिने राहिलेत आणि या 2.5 महिन्यामध्ये आपण इंग्लिशचा कसा अभ्यास करावा यावरती आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल अजूनपर्यंत चॅनल नसेल सबस्क्राइब केला तर सबस्क्राइब करून टाका आणि पहिले या व्हिडिओला लाईक करा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचा जर काही एखादा प्रश्न असेल बोर्डाच्या परीक्षेशी रिलेटेड, कुठल्याही विषयाशी रिलेटेड, कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, मी त्यावरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। फक्त तुमचं नाव आणि जिल्हा तिथे लिहायला विसरू नका कमेंट्समध्ये, ओके। तर मित्रांनो बघा, इंग्रजी विषय आता अभ्यास करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट, प्रश्नपत्रिकेच्या नमुन्यानुसार आपण अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे। बघा, प्रश्नपत्रिकेचे भाग करा। मी इंग्रजी विषय शिकवत नाही तरी पण काही टिप्स तुम्हाला ऑफरमध्ये देऊन जातो। पहिली गोष्ट, प्रश्नपत्रिका आता समोर ठेवा। प्रश्नपत्रिकेमध्ये काय आहे बाबा, एक आहे सीन पॅसेज आहे, दुसरी गोष्ट अनसीन पॅसेजचा एक भाग झाला, तिसरी गोष्ट तुमचा पोयमचा भाग झाला, पोयमचे प्रश्नांची उत्तरं आहे, चौथी गोष्ट त्या पोयमचं ॲप्रिशिएशन आहे, पाचवी गोष्ट तुम्ही काय करा त्याच्यामध्ये एक भाग करा, पाचवी गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये रायटिंग स्किलचा भाग आहे आणि 6वी गोष्ट ग्रामरचा भाग आहे। या 6 भागांमध्ये आपण अभ्यास केला पाहिजे। सगळ्यात पहिली गोष्ट काय करा की तुम्ही 4 ते 5 प्रश्नपत्रिका घ्या। माझं मत असं आहे की आता सराव नेमका कसा करायचा पेपरचा, तर 5 प्रश्नपत्रिका घ्या। पहिलं काय करा, त्या 5ही प्रश्नपत्रिकांमधले सगळे सीन पॅसेज आहेत ना ते सोडवा, फक्त पॅसेज सोडवा, बाकी काहीच नाही, फक्त सीन पॅसेज सोडवा। म्हणजे तुमच्या जे पॅसेजवरचे जे काही मार्क आहेत तुमचे सुरुवातीचे ते तुमचे फिक्स होऊन जातील। त्याच्यानंतर सगळे अनसीन पॅसेज सोडवायला घ्या, म्हणजे तुमचा अनसीन पॅसेजचा प्रश्न मिटेल। त्यानंतर कवितेवरच्या प्रश्नांचे उत्तरं जे आहेत ते 5 प्रश्नपत्रिकेमधले सोडवा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बाबा नेमकं कशा प्रकारचे कवितेवरचे प्रश्न विचारले जातात आणि त्याचा तुमचा सराव तो खूप चांगला आहे। त्यानंतर जे काही अप्रिशिएशनशी रिलेटेड प्रश्न आलेले आहेत पोएमच्या अप्रिशिएशनचे, त्याचा तुम्ही सराव करा। आणि त्यानंतर रायटिंग स्किल ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस 5 प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही लेटर्स आले होते ते लेटर्स समजून घेण्याचा प्रयत्न करा, ते लेटर्स सोडवण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे टी डायग्राम वगैरे जे आहे त्याच्याशी रिलेटेड कुठले प्रश्न आले होते ते बघा। स्पीच वरती कुठल्या प्रकारचे प्रश्न आले होते त्याचा नंतर सराव करा तुम्ही। त्याच्यानंतर ट्रान्सलेशन कुठलं आलं होतं ते बघा। त्याच्यानंतर स्टोरी वगैरे कुठली आली होती का ते त्यावरती बघा तुम्ही। मग त्यानंतर रिपोर्ट कुठला लिहायला आला होता त्यावरती बघा। डायलॉग रायटिंग कुठले आले होते त्यावरती बघा। म्हणजे 5 प्रश्नपत्रिका घ्या आणि त्याच्यातल्या एक भागाचा सराव करा। म्हणजे तुम्ही पॅसेज घेतला तर सगळे पॅसेज तुम्ही 5च्या 5 प्रश्नपत्रिकांमध्ये सोडून काढा। कविता घेतली की कवितेवरचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकताय। लेटर घेतलं तर ते लेटर, म्हणजे प्रश्न क्रमांकानुसार पहिला प्रश्न सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 5ही प्रश्नपत्रिकांमधला पहिला, म्हणजे सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न तुमचा तो लँग्वेज स्टडीचा असतो, तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो। ते मला ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये अगोदर सांगणं गरजेचं होतं। लँग्वेज स्टडी जे आहे 10 मार्क ते हातातले आहेत। 5ही प्रश्नपत्रिकांमधले तुम्ही लँग्वेज स्टडी जर सोडवले तर तुमचे 10 मार्क फिक्स होतील। हे 10 मार्क हातातले 80 पैकी 10 मार्क अजिबात सोडायचे नाहीत। पहिला सगळा लँग्वेज स्टडी घ्या, मी म्हणतो पहिला प्रश्न घ्या, लँग्वेज स्टडी सगळे सोडून काढा 5 प्रश्नपत्रिकांमधले। त्याच्यानंतर सीन पॅसेज, नंतर अनसीन पॅसेज, नंतर पोयम, नंतर रायटिंग स्किलचे सगळे प्रश्न सोडवा आणि नंतर मग ट्रान्सलेशन वगैरे काय असेल ते। तर अशा प्रकारे जर अभ्यास केला तर कदाचित कमी वेळांमध्ये लवकर होईल। आता जर तुम्ही पुस्तकं चाळायला घेतलीत, आता जर तुम्ही पुस्तकातले धडे वाचायला घेतले तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ खूप जास्त जाऊ शकतो। आता राहिला प्रश्न व्याकरणाचा, ग्रामरचा भाग असा आहे की ग्रामरवरती एक नजर फिरवा। तुमचा ऑलरेडी सराव झाला असेल, व्याकरणावरती नजर फिरवा, कारण व्याकरण किती मार्काला येतं, खूप कमी मार्काला येतं व्याकरण। जे तुमचे सीन आणि अनसीन पॅसेज असतात त्याच्यामध्ये 5-6 मार्काला सुद्धा ते व्याकरण असतं। मग ते व्याकरणाचा अभ्यास करत असताना काय करा, त्या प्रश्नांसाठी तर कराच, परंतु व्याकरणाचा उपयोग जास्तीत जास्त तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये कसा येईल, लेटर रायटिंगमध्ये कसा येईल,
किंवा स्टोरी रायटिंगमध्ये कसा येईल तर त्याचा एक थोडासा विचार करा. कारण तुम्ही जर स्टोरी लिहित असाल तर तिथं तुम्हाला पास्ट टेन्सचा वापर जास्त करता येऊ शकतो. म्हणजे व्याकरणाचा सराव करताना असा करा की जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला त्या व्याकरणाचे प्रश्न जे आहेत तिथं सोडवण्यासाठी तर येईलच, पण त्याचबरोबर तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये सुद्धा त्या व्याकरणाचा उपयोग कसा करता येईल हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तो अभ्यास करा. तर अशा प्रकारे आपण इंग्रजीच्या पेपरचा सराव करू शकतो. व्हिडिओमध्ये मी ज्या काही टिप्स माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या काळामध्ये मी काही जे चांगल्या प्रकारे शिक्षक आहेत जे इंग्रजी शिकवतात त्यांचा एखादा इंटरव्ह्यू आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांचा एखादा इंटरव्ह्यू आपण ठेवू आणि त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांच्यासोबत चर्चा करू इतर विषयांचे जे काही शिक्षक आहेत त्यांच्यासोबत. ठीक आहे, तर आजची व्हिडिओ मी इथंच थांबवतो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी महत्त्वाची गोष्ट, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये मला लिहून मला कळवा तुमचं नाव, जिल्हा आणि तुमचा प्रश्न. बाय मित्रांनो, धन्यवाद. आता आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन आपण जुन्या प्रश्नपत्रिका आणि नोट्स ज्या आहेत त्या कशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन त्याचा अभ्यास करू शकतो ते बघूयात. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय, त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय, त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकताय. एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे, खास आपल्यासाठी बनवलेली आहे. इयत्ता 10वीला असाल तर काय करायचं, गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं, क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे. आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं, एंटर करायचं. एंटर केल्यानंतर बघा इथे तुम्ही लक्ष द्या, इथं जे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी वर लिहिलं आहे, खालच्या लिंकवर नका क्लिक करू, आपण वर क्लिक करूया. ओके, इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का, बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल. आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल. पहिली गोष्ट, जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा. इथं दिसते बघा. IMP नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा. ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील, ऑनलाईन टेस्ट द्यायचं असेल तर इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका, परंतु हळूहळू इतर विषयांच्या सुद्धा अपडेट होतील. ठीक आहे, तर या 3 गोष्टी तुमच्यासाठी आहेत. आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या गणिताच्या सर्व प्रकरणांच्या, गणित भाग 1 आणि गणित भाग 2च्या प्रश्नपत्रिका सर्व प्रकरणांच्या सर्व सराव संचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल. परंतु इथे चेक करा नक्कीच, इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे. ओके, तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या. ओके मित्रांनो, धन्यवाद सर्वांना, बाय.